वाशिम जिल्ह्यात काल सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसासह गारपिटीनं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। वाशिमचा केकत उमरा भागात गारपीट झाली आहे आणि यामध्ये बिजवाई कांदा पिकाचं नुकसान झालंय। कांदा शेतीतून या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मनोज जयस्वाल यांनी। वाशिम जिल्ह्यात काल सायंकाळच्या सुमारास झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे। कांदा असेल, कलिंगड असेल, हळद पीक असेल याचं मोठं नुकसान झालेलं आहे। काल जो गारपीट झालेली होती त्या गारपिटीमुळे शेतकऱ्याचं होत्याचं नव्हतं झाल्याचं चित्र या शेतामध्ये पाहायला मिळतं आहे। मी आहे सध्या केकत उमरा शेत शिवारामध्ये आणि आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात हा बिजवाई कांदा आहे, याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। काल जो पाऊस झाला अवकाळी त्याच्यामुळं पाहायला गेलं तर हा पूर्णपणे कांदा आडवा झालेला आहे। कालपर्यंत जो दुपारपर्यंत उभा होता कांदा तो आज आडवा झालेला आहे आणि पाहायला गेलं तर इथं मोठं नुकसान झालेलं आहे। माझ्यासोबत शेतकरी आहेत। दादा मला सांगा काय नेमकं नुकसान झालं तुमचं? काल दुपारपर्यंत खूप एकदम छान वातावरण होतं आणि कांदा पण इतका छान उभा होता की त्याला नजर लागेल अशीच होती। पण नंतर अचानक लगेच वादळी पाऊस आणि गारपीट सुरू झाली, त्यामुळे जे कांदा उभा होता तो पूर्ण जमीनदोस्त झालेला आहे आणि जमीनदोस्त झाल्यामुळे जो आमचं स्वप्न होतं त्या गारपिटीसोबत आमचं स्वप्न बिन धुळीला मिसळलेलं आहे, जमिनीशी जमीनदोस्त झालेला आहे। किती खर्च आला आहे शेतीमध्ये आणि किती उत्पन्न होणार होतं? आम्हाला जवळजवळ 70-75 हजार रुपये खर्च आलेला आहे एकरी याला आणि जवळजवळ 2 ते 2.5 लाख रुपये उत्पन्न होईल अशी अपेक्षा होती। एकूण जर पाहायला गेलं तर या शेतकऱ्यांनी जे पीक 2 ते 2.5 महिने चांगल्या प्रमाणे जगवलं होतं, मात्र ते स्वप्न त्याचं धुळीस मिळाल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। एकूण जर पाहायला गेलं तर शेतकऱ्याला मदत मिळावी अशी शेतकऱ्यांना आता मागणी केलेली आहे। मनोज जयस्वाल, एबीपी माझा, वाशिम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।